मालवणी बोली असा माझी माऊली, माझ्या आयेचो मका असा अभिमान, मालवणी मुलूक असा माझो बापूस, मालवणी माणसा सोन्याची खाण, असं मी माझ्या एका मालवणी अभिमान गीतात म्हटलेलं आहे. आता ही जी मालवणी बोली आहे ती बोलली जाते ज्या मुलखात त्याला मालवणी मुलूक म्हणतात. आणि म्हणजे आताचा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे तो मालवणी मुलूक म्हणून ओळखला जातो. या बोलीची परंपरा जी आहे ती खूप जुनी आहे. म्हणजे अगदी संत नामदेवांच्या एका अभंगात पावगा दातारा तू नंदाचो झिलो माका फडको दी मी हिवान मेलो असा उल्लेख आहे. एवढी जुनी ही बोली आहे आणि नामदेवांचा संचार त्या काळात झाला असावा या मुलखामध्ये आणि त्यांच्या अभंगात हे उमटलेलं असावं. याला लोक असं म्हणतात की वस्त्रहरणने मालवणी बोलीला प्रतिष्ठा दिली नाटकाने. गंगाराम गवाणकर लिखित, रमेश रणदिवे दिग्दर्शित आणि मच्छिंद्र कांबळी यांनी जी तात्या सरपंचाची भूमिका केली आणि सगळा एकंदर वस्त्रहरणचा घाट घातला. 5,000हून अधिक प्रयोग त्याचे झाले. त्या नाटकाने साता समुद्रापार मालवणी बोली पोचवली आणि हे खरं आहे. पण त्याच्याही आधी मालवणी बोलीचा जो खरा बोलबाला झाला तो विक्रू नेरुरकर नावाचे एक कवी होते सावंतवाडी संस्थानामध्ये त्या काळात. तर त्यांचा जो उत्कंठा आणि इतर कविता असा कविता संग्रह होता. त्या संग्रहामध्ये त्यांनी मालवणी 4 गीतं दिलेली होती. चल चढवा पडावासून आगबुटीत जपान वगैरे. ही गीतं त्या काळात खूप लोकप्रिय झाली कारण HMVनी त्याच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स काढल्या होत्या 2 आणि त्या काळामध्ये ती घराघरात वाजायच्या. ही 1940 सालची गोष्ट आहे. इतकं जुनं हे मालवणी बोलीचं सगळं प्रसाराचं आणि संपूर्ण त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम चाललेलं आपल्याला दिसून येतं. ते एका गीतात म्हणतात विक्रू नेरुरकर त्या गाजलेल्या की चल चेडवा पडावासून आगबुटीत जपान शिमिटाच्या चाळीत घोऊ तुझो रवता हडापलो दिसभर खापान गिरणीतली चाकरी हटेलातला खाना उरतला कसला घोपान चल चढवा पडावासून आगबुटीत जपान. म्हणजे ती सांगते आहे तिची आई की आता मुली तू आता गोवाबरोबर म्हणजे तुझ्या नवऱ्याबरोबर मुंबईलाच जा कारण तो तिकडे खानावळीत जेवणार आणि शिमिटाच्या चाळीत राहणार तर त्याला घरचं अन्न मिळू देत आणि चांगलं माया मिळू देत तर त्याचं काहीतरी भलं होईल आणि तुमचा संसार चांगला होईल असा त्या गीताचा अर्थ आहे. तर हे गीतं ही पहिल्या मानाचो गावकार वगैरे ही त्या काळात खूप गाजली. आणि नंतर मग तुम्ही मालवणी बोलीचा जर ही खरी मौखिक बोली आणि अजूनही मालवणी मुलखामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे 7 तालुके आहेत त्याच्यामध्ये सर्रास बोलली जाते. पण मालवणीमध्ये एकच वाक्य तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या लहेजाने वेगवेगळ्या लकबीने बोललेलं ऐकू येईल पण ती मालवणीच आहे. म्हणजे उदाहरणार्थ बाबा खै गेलेत, बाबा खै गेलेसत, बाबा खै गेलो हा असं तुम्हाला वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये मालवणी पट्ट्यामध्ये ऐकू येईल. पण हे सगळं मालवणीच आहे आणि मालवणीचे जे लेखक अनेक म्हणजे जयवंत दळवी, चिंतरम कानोलकरांपासून विंदा करंदीकरांच्या मालवणी कविता आहेत. तुम्हाला माहीत नसेल कदाचित कुणाला. पण त्यांच्या म्हणजे तरवा लावतानाच्या कविता किंवा भावय देवचा गाणं वगैरे वगैरे असे गीतं त्यांच्या पहिल्या कविता संग्रहामध्ये आहेत विंदांच्या. आणि पुढे मग अनेक आत्ता मालवणीमध्ये अनेक नाटकं लिहिले जात आहेत, बालसाहित्य लिहिलं जातं आहे, नवीन नवीन लेखक पुढे येत आहेत, मालवणी कथा लिहिल्या जात आहेत. मालवणी कवितांचा तर एकदम म्हणजे खूपच जोर आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये. आणि ही मालवणी बोली सगळ्यांना समजते, कळायला सोपी, बोलायलाही सोपी आणि तिच्यामध्ये गोडवा पण आहे आणि सगळे रस व्यक्त होतात. तेव्हा मालवणी बोलीचा आपण एक गजर या निमित्ताने केला. धन्यवाद.